नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या। ह्या पातोळ्या खास करून नागपंचमीला बनवल्या जातात आणि एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग साहित्य पाहून घेऊ। एक मोठी वाटी ओल्या नारळाचा कीस, त्याच्या अर्धी वाटी गूळ, एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ बारीक घ्यायचं, जास्त जाड नाही घ्यायचं। आणि इथे काजू आणि बदामची पावडर, तूप, मीठ आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर। आणि इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घेतलेली आहेत। आणि एक वाटी तांदळाचं पीठ तर 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। आता आपण पीठ भागून घेऊ। आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, आणि थोडंसं मीठ। आता हे थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित सर्व ढवळून घ्यायचं। आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं। पीठ भागून झालेलं आहे। आता आपण ताटामध्ये काढून घेऊ। पीठ गरम असते हळूहळू मळून घ्यायचं, नाहीतर ते घट्ट होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। चला तर मग हाताला तूप लावून पीठ मळून घेऊ। पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण सारण तयार करून घेऊ। कढई गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊ। 1 चमचा तूप घालून घेऊ। आता आपण गूळ घालून घेऊ। आणि गूळ थोडंसं ढवळून घ्यायचं। आणि आता मी ओल्या नारळाचा कीस घालणार आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि इथे गुळाचं आणि खोबऱ्याचं व्यवस्थित प्रमाण झालं पाहिजे, नाहीतर मग पातळ होऊ शकतं सारण। आता आपण ह्याच्यामध्ये काजू आणि बदामची पावडर घालू। आणि ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालू। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे। आता त्याच्यानंतर आपण पिठाचे गोळे करून हळदीच्या पानामध्ये भरून घ्यायचे। आता आपण हाताला तूप लावून गोळे करून घेऊ। पिठाचे गोळे करून तयार झालेले आहेत।
आता आपण ह्याच्यावरती थापून घ्यायचं. थोडंसं पहिलं पाणी लावायचं. पानाला असं पाणी लावून घ्यायचं. त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. थोडंसं परत लावायचं पाणी आणि तसंच प्रेस करत राहायचं. पाळी वेळेनंतर पातळ झाली पाहिजे, जास्त जाड नाही राहायची. पाळी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ. सारण एकदम व्यवस्थित भरून घ्यायचं आणि ते असं दुमडून घ्यायचं. प्रेस करायचं. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व पातोळ्यांमध्ये सारण भरून घेऊ. सर्व पातोळ्या भरून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना वाफवायला ठेवू. आता मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इकडे चाळणीला तूप लावून घेऊ. आता तूप लावून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पातोळ्या ठेवू. आता आपण पातोळ्या 15 मिनिटं वाफवायला ठेवू. पातोळ्या वाफून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना सर्व करून घेऊ. हळदीच्या पानातल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. कसे झालेत मला कमेंट करून सांगा. आणि अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मग असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.